हॅलो. हां, बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. ओळखलं का ताई? मी ओळखलं, नाव सांगायचं. नाही ते नाही का कानाचं ऑपरेशन माझ्या मुलीचं मी सांगितलं हो, होतं. हो, 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 हो. आणि ऐका ना ताई का म्हणजे छोटा अनुभव आहे. चालेल ना. मी आत्ता म्हणजे धोंड्याचा महिना होता ना म्हणून मी ना हं. गुरुचरित्राचं पारायण लावलं होतं. आणि अच्छा. मग मी काय पहाटे नव्हती उठत कारण घरी काम होतं ना. मग 10:30 वाजता सर्व आवरून हां. म्हणजे वाचत होती. म्हणजे ते वाचलेलं सुद्धा लक्षात राहत होतं. पहिल्यांदाच घरात केलं पारायण आणि इतर वेळेस केंद्रात जात होती हां. सप्ताहाच्या वेळेस. अच्छा, अच्छा. हां, हां. आणि आणि मग नंतर आहे ना ताई म्हणजे पारायणच्या 7 दिवस पूर्ण झाले. 8व्या दिवशी समाप्ती केली. एक जोडपं जेवू घातलं अरे वाह! आणि म्हणजे आमच्या इथं केंद्र आहे ना, लांब आहे इथून हं. 10-1 किलोमीटर. हां. तिथं एक माणूस आहे ना, म्हणजे ते केंद्र झाडायला येत होतो. अच्छा, तर अच्छा. तो नेमकी ना तोच माणूस ताई माझ्या घरी त्या उद्यापनाच्या दिवशी म्हणजे समाप्तीच्या दिवशी हं. कंप्लीट 12:15 वाजता आमच्या घरात आले आणि ते कधीच म्हणजे या साईडला येत नाही. खेडेगाव आहे ना, हो, हो. या बाजूला कधीच येत नाही आणि नेमकी त्याच दिवशी समाप्तीच्या दिवशी आहे ना, ते हं. माझ्या घरात 12:15 वाजता होते. बापरे! बघा. मग म्हणजे छोटा अनुभव आहे, पण म्हटलं सांगू बघा असं ना, किती तुम्हाला. छान, किती छान ताई. आणि कधीच येत नाही ताई ते ह्या बाजूला, कधीच नाही. फक्त आता तुम्ही वावी गाव ऐकून असतील. हां, मग म्हणजे तिथल्या केंद्रात ते साफसफाई करता हां, आणि ह्या बाजूला तिथून वावीपासून आमचा 8-9 किलोमीटर गाव आहे हां. आणि ते म्हणजे ह्या रूटला कधी येतच नाही. बघा तरी म्हणजे कसं ना. हां आणि अचानक त्या दिवशी आले बुवा असं म्हणजे. अरे वाह! म्हणजे तुमचे नशीब चांगलं बघा. आणि मग मी स्वामीचीच ते कृपा. घरात आल्यावर जेवण-बिवण व्यवस्थित त्यांना पुरणपोळीचं आणि टॉवेल टोपी देऊन म्हणजे असं त्यांचं अरे वाह! हं. मान-सन्मान केला. अरे वाह! आणि सुंदर. म्हणजे स्वामींच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे असं. हो, राहणारच ताई. स्वामी सेवेत आल्यात ना तुम्ही, तुम्हाला टेन्शनच नाही रे कसलं, हे लक्षात ठेवा. म्हणजे सेवा एवढी नाही होत, पण मग जे काही करते असं ते मनापासून करते असं. मग हां, तेच मला म्हणायचं स्वामींना ना ढीगभर सेवा करायची गरज नाही, भाव गरजेचा आहे स्वामींना. आणि ताई आपण कसे कर्म करतो त्याच्यावर पण म्हणजे असा हां. आधारित असतं सगळं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तुम्ही मग कोणाचं तरी मन दुखवताय आणि सेवा करताय, मग त्याचा काहीच उपयोग होत नाही. काहीच अर्थ नाही. कसं बोललात? एकदम बरोबर. कारण माझं म्हणजे मी ताई जी काही करते ना, असं म्हणजे शेती म्हणा हं. किंवा कशात पण प्रत्येक याच्यात यश येतं. असं अपयश कशात आलेलंच नाही आत्तापर्यंत. येणारच नाही ताई. कारण ना तुमची जी भावना आहे ना, मन आहे ना तुमचं हं, ते शुद्ध पाहिजे, कर्म चांगले पाहिजे, तर स्वामी आपोआप प्रसन्न होतात आपल्यावर ते. आणि सकाळचं मॅडम आमचं म्हणजे बचत गट आहे महिलांचा. तर हं, माझं पासबुक घरात मी पूर्ण शोधलं, हं. सापडलंच नाही आणि शेवटी ना पूर्ण फिरून-फिरून स्वामींजवळ आली. म्हटलं, "स्वामी प्लीज उद्या म्हणजे ते बचत गटाचे साहेब येणार होते. हां, म्हटलं, "स्वामी प्लीज माझं पुस्तक सापडू द्या." मग मी फक्त तो एक कप्पा राहिला होता तो उघडायला गेली हं. आणि त्याच्यात ते पुस्तक सापडलं. आई! किती छान. असं म्हणजे छोटे आहे अनुभव पण भरपूर आहे असे. सुंदर, सुंदर. नाही प्रत असे शेअर करायचे ना ताई. हां. हं, आणि कोण जी मुलगी आहे ना, मी तुम्हाला सांगितलं होतं, ती पण आता व्यवस्थित म्हणजे हां, काय? शाळेतलं ती सगळं समजतं तिला आता. अरे बरीचशी वाह! प्रगती झाली तिच्यात पण. हो ना. आता हो. कितवीला आहे? आता ती 6वी ला गेली मॅडम. अरे वाह! बघा किती आणि छान ना. हां. सुंदर, सुंदर ताई. मी शेअर चालेल. करते हां ताई. हो, चालेल ताई. हं, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.